लग्नाचा आढावा घेतल्यास संबंधित दाम्पत्याचा विवाह 24 मार्च 2022 रोजी झाला होता. संबंधित महिलेचा हा दुसरा विवाह असून तिने 2013 साली पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. तिने आपल्या दुसऱ्या पतीवर आणि सासरच्यांवर आरोप केला की विवाहपूर्व त्याच्या आरोग्य स्थितीबाबत खोटे सांगण्यात आले आणि मानसिक आजार असल्यास लपवण्यात आले. मात्र पोलिसांच्या आरोपपत्रात विवाहपूर्व झालेल्या चॅटचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये पतीने स्वतःच्या आजाराची माहिती पत्नीला दिल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आरोग्याबद्दलची माहिती लपवण्याचा आरोप निराधार ठरला. त्याचप्रमाणे दिवाळीत फ्लॅट खरेदीसाठी 15 लाख रुपये मागितल्याचा आरोपही महिलेने केला होता. मात्र पतीच्या नावावर आधीच फ्लॅट असल्याची नोंद आल्याने न्यायालयाने या आरोपावरही शंका व्यक्त केली. कपड्यांवरून व जेवणावरून टोमणे मारणे हे कृती मानसिक त्रास ठरू शकते, पण ती कलम 498 अ अंतर्गत गंभीर क्रूरता मानली जाऊ शकत नाही, असं मत न्यायालयाने नोंदवलं.